दिला होता निरोप. तू कसल्या तरी अडचणीत असं वाटलं होतं म्हणून बोलावलं होतं तुला. मी काही मदत करू का? सर मी सूर्यकांत जगताप सकाळी आलोय सर. कशासाठी? माझ्या बायकोचं डिग्रीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं मला. ती राज्यातून पहिली आली होती, लय हुशार होती होती. अच्छा, काय नाव तिचं? तुळजा निंबाळकर. आणि लग्नानंतरचं नाव तुळजा सूर्यकांत निंबाळकर जगताप आहे. आर यू सिरियस? तुळजा? हां. अहो या कॉलेजची नव्हे, अख्ख्या विद्यापीठातली हुशार आणि टॉपर मुलगी आहे. आणि तिने तिचं शिक्षण थांबवलं. अहो तिच्यासारख्या कष्टाळू आणि ब्राईट मुलीने आत्तापर्यंत पुढे जायला हवं होतं. काय नाही सर, कोणावर कशी वेळ येईल काय सांगता येत नाही ना. तिच्या पण आयुष्यात अशी काही वेळ आली होती ना, त्यामुळे तिला इकडे येता आलं नाही. पण मला नाही वाटतं तिनं पुढे जावं, आणि मी त्यासाठी इथं आलोय. त्यासाठी मला तिच्या डिग्रीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं सर. अहो त्यात काय अवघड? तिच्या मार्कशीटची एक कॉपी विद्यापीठात जमा करा आणि डिग्री घेऊन जा. तीच तर मोठी अडचण आहे ना सर. तिची सगळी कागदपत्र ना आगीत जळून गेलंच सर. मला सांगा ना काय करता येईल, तिची डिग्री कशी मिळवता येईल? काही हरकत नाही, आपल्याला रेकॉर्ड बघून सगळं पुन्हा मिळवता येतं. फक्त प्रोसेस ही टाइम टेकिंग आहे. तुमच्या आणि तुळजाच्या सुदैवाने कॉलेजमध्ये कॉन्व्होकेशन होणार आहे. कॉलेज तिला फॉर्मल निमंत्रण पाठवेलच, पण तुम्ही देखील तिला कॉन्व्होकेशनला हजर राहायला सांगा. अहो तिला तिची डिग्री इथे सहज मिळू शकेल. खरंच वय? हो म्हणजे हे तर लयच भारी झालं सर. पण मला सांगा, डिग्री मिळवल्यावर तिला छोटासा दवाखाना काढता येईल ना? अहो लहान का, इतकी शिकले ती. अहो चांगलं मोठं क्लिनिक सुरू करता येईल तिला. अहो असे प्रामाणिक लोक डॉक्टर म्हणून हवेत आपल्या समाजाला. सर हे सगळं मी लवकर घडवून आणीन सर. तुम्ही केलेल्या मदतीसाठी खरंच तुमचं लय आभार सर. अहो आभार कसले त्या. नाव काय तुमचं म्हणाला? सूर्यकांत जगताप. सूर्यकांत, मला हे सांगायला आवडेल, तुळजा अभ्यासात हुशार होतीच, पण तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा विचारपूर्वक निवडलेला आहे. मला तुम्हा दोघांना बघून खूप आनंद होतोय. माझा तिला आशीर्वाद द्या. हां येतो मी. येस प्लीज टेल मी युअर प्रोफाईल इन ब्रीफ. शैक्षणिक माहिती का? सांगितलं की मी तुम्हाला. नोकरीबद्दल विचारत असाल तर ह्याच्या आधी मी कधी कुठे नोकरी केली नाहीये. म्हणजे आता बी मी गृहिणीच आहे, म्हणून तुम्ही बोलवाल तेव्हा कामावर येऊ शकते. ओके लेट्स मूव फॉरवर्ड. जस्ट टेल मी युअर कम्फर्टेबल वर्किंग आवर्स. हां, कम्फर्टेबल वर्किंग आवर्स. वर्किंग आवर्स कोणते जमतील तुम्हाला? सकाळी 9 ते 3 का 4 ते 10? अच्छा तसं होय. कोणते बी जमेल की, तुम्ही सांगा तेव्हा येईल. ओके व्हाय यू वॉन्ट टू वर्क विथ अस? वर्क? येस येस, आय व्हेरी हार्ड वर्क. आय अहो मॅडम, तुम्हाला आमच्या बरोबरच का काम करायचं आहे? अहो का काम करायचं म्हणजे मला कामाची लय गरज आहे. आणि तुमचं हे ऑफिस व्हेरी गुड. मी इथं कामाला लागले तर मला नवीन काय काय शिकायला मिळेल ना. न्यू थिंग्स लर्न. आय ओके ओके टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. युअरसेल्फ? हां, मायसेल्फ धनश्री नाही, मायसेल्फ धनश्री साने. आय वॉन्ट दिस जॉब व्हेरी. नाही युअर दिस जॉब गुड. ठीक आहे हे घे मॅम पाणी घे. थँक्यू. थँक्यू. हे बघा मॅडम, आपल्या इथे सगळी मुलं बाहेरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला येतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातला असतो. जिला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या भाषेत बोलता येईल. प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या भाषेत? अहो पण मॅडम भारतात एवढ्या भाषा आहेत, समजा कसे येणार ना? सगळ्या नाही मॅडम, पण इंग्रजी हिंदी या भाषा तर यायलाच हव्यात ना नीट. जर तुम्ही आपल्या इंटरव्ह्यूमध्ये इंग्रजी बोलू शकला नाही, परराज्यातून आलेल्या मुलांशी संवाद कसा साधणार? हां हां, मग सोपं आहे की. मॅडम तुम्ही एक काम करा, मला जे काही बोलायचं आहे ना, म्हणजे इंग्रजीत हिंदीत कशात बी, ते मला एका कागदावर लिहून द्या. माझं पाठांतर आहे ना एकदम चोख आहे.
मी तसं तर तसं पाठ करेन आणि बोलेन. तुम्हाला बघायचं का माझं पाठांतर? इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन आर माय ब्रदर अँड सिस्टर. असू द्या तुम्हाला कामाची गरज आहे हे कळतंय मला, पण मी आत्ता काहीच करू शकत नाही. या जॉब क्रायटेरियामध्ये तुम्ही बसू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला हायर करू शकत नाही. काय आज तुझा मूड एवढा चांगला कसं काय ग? नाही, माझ्यासोबत जेवायला आलीस म्हणून विचारलं. अरे तू माझं एवढं मोठं काम केलंय ना, म्हणून आज लय खुश आहे मी. मी कोणतं काम केलं? पुढे तू ना माठच राहणार आहे. अरे 15 दिवसांचं एक्सटेन्शन मिळालंय मला. आत्ताच्या दिवसांमध्ये माझा क्लास बुडला होता ना, आता ते सगळं दुसऱ्या बॅच बरोबर बसून मला पूर्ण करता येणार आहे. आता हे सगळं तू सरांशी बोललाय म्हणून झालंय ना. अच्छा ते वय, त्यात काय आलं एवढं तवा? अगं ह्यो क्लास आत्ता मोठा झालाय. आधी ज्यावेळेस त्यांच्याकडे 2 कॅम्प्युटर होते, लोक नव्हती, त्यावेळेस मी त्यांना मदत केली. आजकाल आहे ना, वाईट काळात केलेली मदत लोक विसरून जातात. ही लोक चांगली आहेत, त्यांना माहित होतं मी मदत केली, त्यामुळे त्यांनी माझा शब्द राखला आणि तुला दिवस वाढवून दिले. हा, पण आता दिवस वाढवून मिळालेत ना, तर नीट अभ्यास कर. राहिलेला कोर्स पण नीट कर आणि नवीन कोर्स पण नीट कर. ए आला मोठा शहाणा, मी नीटच अभ्यास करणार आहे. आहे का आता? सरळ बोलता येत नाही का तुला? त्याचं काय आहे ना, तुझ्याशी सरळ बोलायला मजा येत नाही ना. मला तर टेन्शन आलंय. आता अजून 15 दिवस तुझी बॉसगिरी झेलायला लागणार आहे. माझी बॉसगिरी? अरे काय, देवाला तर घाबर. एवढूसा जीव आहे तुझा, पण एक गोष्ट तरी ऐकते का माझी तू? नाही, उलट मला तुझी बॉसगिरी सहन करावं लागणार आहे. ए पुढ्या, मला लय बोलायला आवडत नाही. गप डबा काढ. हा, ही भाजी तू खा, आणि हा डबा खाणार. कोण करते बॉसगिरी आता? खातो.